कारण आपल्याकडे टेक्नॉलॉजी आल्यामुळे माझं असं मत आहे की आर्टकडे दुर्लक्ष झालंय आणि टेक्निकलीच सगळं बघितलं जातं. त्याने प्रत्येक गाणं कम्युनिकेट करत असतं, त्याला काय पाहिजे, कारण इट्स अ फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. म्युझिक इज अ फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. त्याला मदत येते लिरिक्सची. लिरिक्समध्ये मेसेज आहे, सिंगरनी तो मेसेज वोकली कन्व्हे केलाय. तो वोकली कन्व्हे करण्याकरता एक ट्यून दिली आहे जी त्या लिरिक्सला साजेशी असते. ते कंपोजरनी काम केलंय आणि ते जे काय म्हणणं आहे त्या म्हणण्याला साजेचं म्युझिक बनतं मागणं. या सगळ्या गोष्टी एकत्र येतात. तर या कम्युनिकेशनचा पोस्टमन फक्त मिक्सिंग इंजिनियर असतो. तू जर कंपोजर आहेस आणि तोच गातोस, दुसरा सिंगर तुझ्याकडे गायला काय येईल? तुम्ही जर पाहिलं 1960s नंतर 80s पर्यंतचं जगातलं सगळं म्युझिक अजरामर झालेलं आहे. तुम्ही बीटल्स म्हणा, आपल्याकडचं फिल्म म्युझिक म्हणा, कुठलीही, सगळीकडे तुम्ही जर ते म्युझिक नीट ऐकलं ना तर तुम्हाला जाणवेल त्यावेळेस माणसाला ना पीसची व्हॅल्यू कळली होती वर्ल्ड वॉर II नंतर. आणि म्हणलं अरे बाबा आता उद्या शो आहे तर काय, कोण काय मला दाखवतो जागा कुठे काय. तर ओके चलो साहेब घेऊन गेले आम्हाला एका स्टेडियममध्ये. आतमध्ये गेलो. मध्ये गेल्या गेल्या आय जस्ट फ्रोज. तिथे पब्लिकली लोकांना गोळ्या घालून मारायचे आणि हे पण पुढचे उठले ना सिक्युरिटी गार्ड नाचायला. त्यांच्याकडे खुशी मनाव म्हणजे धडधड धड भांडण माहिती आहे, एकमेकाला अशी याच्या गमती रे कधी सुटली मी गेलो. म्हणजे आपण जसे असे रूम मध्ये बसलोय तसे यशजी बसले, तशा दिदी बसल्यात, संजीव कोहली बसलेत, आम्ही बसलोय आणि गप्पा चालल्या आहेत आणि मग त्या त्यांच्या आठवणी सांगतायत. हे जे काय शिक्षण आहे याला काही मोल नाही. पण तुम्ही एखादी शंकर जयकिशन रजनी, R.D. बर्मन रजनी किंवा लताबाईंची गाणी अशा कार्यक्रमांना तुडुंब गर्दी होते. दॅट इज अ टेस्टामेंट की लोकांना काय पाहिजे. म्हणजे माझ्याकडे अशी मुलं येतात, सर मी कंपोज पण करतो, मी लिहितो पण, मी वाजवतो पण, मी गातो पण, मला आता म्युझिक प्रोडक्शन पण शिकायचंय, मग साऊंड इंजिनिअरिंग हे, मग मी मिक्सिंग पण करेन आणि मी मास्टरिंग पण करेन. मग मी त्याला एक सिंपल प्रश्न विचारतो, एवढं सगळं जर तूच करतोस तर मग तुला ऐकायला ऑडियन्सची काय गरज आहे? क्या मुंबईतले कसले हे असेच करतात. आणि आम्ही मग फक्त काय नाही याच्यावर आपण काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे, आम्ही एकत्र येणार आणि काहीतरी. मग तुम्ही तुमचं स्वतःचा आधी आतमध्ये झाकून बघा, प्रॉब्लेम इथेच. मिक्सिंग मध्ये आमचं काम काय असतं ना, त्यांच्याकडे जे जे नाहीये ना ते आम्ही टाकायचं, ते जे काही नाहीये ते सगळं आम्ही टाकण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे बेसिकली आम्ही काय करतोय ना, वी आर फिक्सिंग देअर मिस्टेक. इक्ष्णा स्टुडिओ प्रेझेंट्स आणि कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट्स स्वीट टॉक्स या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण दरवेळी वेगवेगळ्या गेस्ट्सना भेटतोय, वेगवेगळे टॉपिक्स कव्हर करतोय. त्याचप्रमाणे आजचा एक स्पेशल एपिसोड आहे विच इज रिलेटेड टू म्युझिक, आणि त्याच्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रमोद चांदोरकर. सर, प्रमोदजी हे जवळपास 25 वर्ष या क्षेत्रात आहेत, म्युझिक क्षेत्रात. ते स्वतः साऊंड इंजिनियर आहेत आणि त्यांना डॉक्टरेट मिळालेली आहे साऊंड इंजिनिअरिंगमध्ये. सो आय डोंट थिंक, मला जेवढं माहिती आहे, सो इंडियामध्ये साऊंड इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट मिळालेली पदवी बहुतेक तुम्हालाच असेल फक्त, असं माहीत नाही म्हणता येईल. हां. सो आपण त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. त्यांनी खूप प्रोजेक्ट्स केलेले आहेत, त्यांच्याकडे किस्से आहेत, सो ते आपण बोलूयातच. साऊंड आयडियाज ही एक अकॅडमी त्यांनी चालू केली, एक स्टुडिओ त्यांनी मुंबईमध्ये, पुण्याहून ते मुंबईत आलेत आणि 25 म्हणजे 2010 त्यांनी साऊंड आयडियाज ही अकॅडमी स्टुडिओ हा पूर्ण सेटअप त्यांनी चालू केला. सो त्याचा आपण एक प्रवास जाणून घेणार आहोत. सो प्रमोदजी, तुमचं स्वागत आहे आमच्या स्वीट टॉक्स या पॉडकास्टमध्ये. आणि तुमचा म्हणजे कुठून तुम्हाला ही म्युझिकची आवड कुठून निर्माण झाली? म्हणजे आवड ह्याचा स्तोत्र म्हणायचं झालं तर भाऊ माझा तबला शिकायचा. भाऊ तबला वाजवतो, नॉट प्रोफेशनली, पण तो तबला शिकायचा, तर तो तबला क्लासला जात होतो, मला का नाही असा हट्ट करून ओके मी पण जायला लागलो. आणि तिथनं तसं पाहिलं तर म्युझिकची आवड, एक संस्कार सुरू झाले. आवड म्हणता येणार नाही, त्या वयात आवड निवड कळत नसते. पण हो, लहानपणीच असताना तबला वाजवायला जायला लागलो, त्यामुळे एक संस्कार सुरू झाले, एक संगीतमय. आणि मग तिथनं पुढं कॉलेजमध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स, मग तबल्याशी न लिमिटेड राहता काय. कोणत्या कॉलेजला? मी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजला होतो. मी आहे ज्ञानप्रबोधिनीचा विद्यार्थी. त्यामुळे तिकडेही ज्ञानप्रबोधिनी शाळेत आम्हाला संगीत
तर तबला जो शिकायचो त्याचा तिकडे एक फायदा झाला. तसं कॉलेजमध्ये येईपर्यंत एक ते आलं की बाबा हे आपल्याला आवडतं आणि ह्याच्यातच आपल्याला पुढे काहीतरी करायचं. अशा हिशोबाने तिथनं सुरुवात झाली. बर. आणि मग तुम्ही मुंबईत कधी पाऊल टाकलं? मुंबईत मी आलो साधारण ॲज अ साऊंड इंजिनियर मी 95 साली आलो. बर. आणि त्याच्या आधी मी ॲज अ म्युझिशियन मी तेव्हा वाद्यवृंद असायचे, त्याला ऑर्केस्ट्रा म्हणायचे. त्याच्यामध्ये वाजवत असताना मी त्याच्या आधी 2-3 वर्ष मुंबईत राहिलेलो होतो. ओके. आणि मग जेव्हा मी म्युझिकमधनं साऊंडकडे माझा प्रवास वळवला त्याच्यानंतर मी 95 साली मुंबईत ॲज अ साऊंड इंजिनियर म्हणून आलात प्रॉपरली. एक थोडासा म्हणजे मला म्युझिक टेक्निकली काही कळत नाही, सो माझा एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा मला की मिक्सिंग हा जो एक फॅक्टर असतो म्युझिक कुठल्याही गाण्यामध्ये, तर तो तसं म्हणायला गेलं तर खूप एंडलेस आहे. म्हणजे तुम्ही कधी किती वेळ त्याच्यासोबत खेळू शकता. सो आता तुम्ही तर वेटेरन आहात त्यातले, सो तुम्हाला कसं कळतं की ते गाणं चला हे मिक्स झालेलं आहे, आता याच्या पुढे नाही काही करू शकत, असं कधी तुम्हाला कळतं? ते जे तुम्ही म्हणलात ना मिक्सिंग एक एंडलेस आहे, हे टेक्नॉलॉजी आल्यावरती आताच्या काळात झालंय. बर. आधी नव्हतं असं. ओके. कारण आधी टेक्नॉलॉजी अशी अवेलेबलच नव्हती की तुम्ही एकटेच मिक्सिंग करत बसू शकाल. किंबहुना मी म्हणेन तेव्हा मिक्सिंग ही पोस्टच नव्हती काही वर्षांपूर्वी. बर. जे मिक्सिंग ज्याला म्हणायचे त्याला रेकॉर्डिंगच म्हणायचे. बर. रेकॉर्ड झालं म्हणजेच मिक्स झालं. कारण त्यावेळेस टेक्नॉलॉजी अशी होती की बाबा सगळे 50-60-100 म्युझिशियन जे काही बसलेत किंवा 4 म्युझिशियन बसलेत एकत्र त्यांनी परफॉर्मन्स केला आणि जे रेकॉर्ड झालं ते रेकॉर्ड झालं. ओके. ते मल्टीट्रॅक अवेलेबलच नव्हतं. खूप लेटर आलं मल्टीट्रॅक. त्यामुळे तुम्ही जर 70s मधली 70s 80s मधली गाणी ऐकाल तर ती मोनो किंवा स्टिरिओ डायरेक्ट स्टुडिओमध्ये जे मास्टरच बनलेली आहे. ओके. त्यामुळे जे रेकॉर्डिंग तेच मिक्सिंग. ओके. मोनो आणि स्टेरिओ मध्ये काय? स्टिरिओ म्हणजे एकच स्पीकर, स्टिरिओ म्हणजे 2 स्पीकर. अच्छा. आज तुम्ही ऐकता हेडफोन मध्ये 2 इयरफोन्स घालता, दोघांची मिळून एक इमेज तयार होते, त्याला स्टिरिओ म्हणतात. पण दोन्हीतनं जर सेमच आवाज आला तर ते मोनो सेंटरच इमेज असते. तर आधी सुरुवातीला मोनो होतं, नंतर स्टिरिओ झालं आपल्याकडे. ओके. म्हणजे ऑडिओ वर्ल्डमध्ये. आणि मग आता त्याचे पुढे 5.1 सराउंड आणि ॲटमॉस आणि इमर्सिव्ह ऑडिओ आणि एवढ्या खूप गोष्टी आल्या. त्यालाच जोडून मला विचारावं वाटतं, काल आपण ज्या या रिलेटेड बोलत होतो, सो पुण्यामध्ये म्हणा किंवा एक महाराष्ट्रामध्ये म्हणा, डॉल्बी म्हटलं की लोकांना स्पीकरची भिंत दिसते. सो एक्झॅक्टली जसं तुम्ही मला करेक्ट केलं की डॉल्बी म्हणजे ती स्पीकरची भिंत नसते. डॉल्बी काय गंमत काय ना, बोली भाषेतनं खूप अपभ्रंश होतात. जसं झेरॉक्स हे आपल्याला एक डोक्यात, झेरॉक्स हे काय एक रुपयात मिळणारी गोष्ट नाहीये. झेरॉक्स ही एक मोठ्या कंपनीची $multi-million कंपनी आहे ती. तसं आपल्याकडे गोदरेजचं कपाट ही एक कॉन्सेप्ट आहे. कुठल्याही लोखंडी कपाटाला गोदरेजचं कपाट म्हणतात, मिनरल वॉटरला बिस्लेरी म्हणतात. तसं ते डॉल्बीचं झालेलं आहे. डॉल्बी पण एक $multi-million कॉर्पोरेशन आहे ज्यांनी एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ डेटा एनकोड आणि डिकोड करण्याचे डिकोडर्स काढले. बर. की त्या काळात सिनेमाच्या फिल्मवरती ऑडिओ जो छापलाय तो आधी मोनो होता, कारण एकच त्याच्या जागा तेवढीच आहे. एक ट्रॅक त्याच्यावरती ऑडिओचा ऑप्टिकली लिहिला जाऊ शकतो. बरं. त्या एका ट्रॅकमध्ये तुम्ही मोनोच ऑडिओ देऊ शकता. ओके. पण डॉल्बीने अशी टेक्नॉलॉजी शोधून काढली की त्या ट्रॅकमध्ये आम्ही सिंक्रोनाइज करू आणि असा डेटा देऊ की ज्याच्यात आमचे 5.1 किंवा 7.1चा ऑडिओ आम्ही त्याला एनकोड करू आणि त्या एका ट्रॅकमध्ये ठेवू, आणि जेव्हा ती फिल्म प्ले होईल तेव्हा तो डिकोड होईल आणि त्याचे 7 किंवा 8 ट्रॅक येतील. बर. ही एनकोडिंग डिकोडिंगची प्रोसेस ज्यांनी काढली ती कंपनी डॉल्बी आहे. बर. तर आपल्याला थिएटरमध्ये डॉल्बी ऐकून तर मग त्यानंतर अजयनी गाणं पण बनवलं डॉल्बीवाले आले तर ते बोली भाषेत झालंय. त्यामुळे आपल्याकडे आता डॉल्बी साऊंड हे जे कॉन्सेप्ट आली आहे ते इट्स नथिंग एल्स बट त्यांनी पहिले नॉईज रिडक्शन चालू केलं होतं आणि त्यानंतर हे डिकोडिंग एनकोडिंग आणलं. ओके. ओके.
तुम्ही मगाशी जसं म्हटलं मिक्सिंगचं जे एक चाललं होतं की अनलिमिटेड किंवा त्याला एंडलेस हो एक प्रोसेस आहे. त्याला खरं पाहिलं तर मिक्सिंग ही येण्यामागचं कारण की मिक्सिंग जेव्हा नव्हतं, मिक्सिंग इंजिनियर म्हणजे आपल्याला अनफॉर्च्युनेटली आपल्याला आपल्याकडचेच जे लेजेंडरी साऊंड रेकॉर्डिस्ट साऊंड इंजिनियर्स होऊन गेले त्यांचीच माहिती आपल्या जनरेशनमध्ये हार्डली काही आहे. म्हणजे आजकालच्या तुम्ही मुलांना विचारलं म्हणजे इव्हन आमच्या प्रोफेशनमधल्या लोकांना विचारलं तर खूप कमी लोकांना बी एन शर्मा हे नाव ऐकलं असेल किंवा डी.ओ. बन्साली, त्यांना बन्साली बाबा म्हणायचे, मंगेशजी देसाई, मीनू कतरक, ही लोक, या लोकांनी इतकं अजरामर काम रेकॉर्ड केलेलं आहे. पण त्याला त्या पोझिशनला तेव्हा ती मान्यता नव्हती किंवा मिळत नव्हते. त्याच्यामुळे त्यांची नावं आज माहीत नाही आहेत. पण 60-70 म्युझिशियन किंवा 100 म्युझिशियन एका स्टुडिओमध्ये बसलेत आणि सेम टाइमच सिंगर्स गात आहेत आणि त्या सगळ्यांना रेकॉर्ड करून त्याच वेळेस जे आउटपुट निघेल ते गाणं तुम्ही आज अजरामर म्हणून ऐकता. ओके ओके. तुम्ही जर म्हणजे आता डी.ओ. बन्साळींची ओळख सांगायची झाली तर मी त्यांना वेन ही वॉज 96 मी त्यांना भेटलो आणि मी अमेरिकेत भेटलो त्यांना. मी एक कार्यक्रमाला गेलो होतो, तिथे आमची भेट झाली. तर ही वॉज सो सरप्राईज की त्यांनी त्यांच्या प्रश्नांनी खूप काही गोष्टी, एका प्रश्नाने खूप काही गोष्टी सांगितल्या. ते म्हणले, आप हमें जानते हो? अच्छा. या एकाच प्रश्नात सगळं येतं. करेक्ट. माझ्या माहितीत जर इफ आय एम नॉट मिस्टेकन, मेरा नाम जोकर पासनं हिनापर्यंतची सगळी गाणी राज कपूरची सगळी त्यांनी रेकॉर्ड केली. बर बर. म्हणजे त्या करिअर स्पॅन पुढे आजचे सगळे इंजिनियर्सचं करिअर जरी एकत्र ठेवलं ना तरी सुद्धा कमी पडेल. हां. आणि अशी अजरामर गाणी. करेक्ट. म्हणजे आणि टेक्नॉलॉजिकल साऊंड चेंज तुम्ही ऐका की मेरा नाम जोकरचं गाणं कसं वाजतं आणि मैं हूं खुश रंग हिना कसं वाजतं किंवा राम तेरी गंगा मेली कसं वाजतं. बर बर. आणि काय टेक्नॉलॉजी होती? काही नव्हती. मग ते खरे इंजिनियर. ओके. आणि त्यांनी जे केलं ते लाईव्ह मिक्सिंग होतं. हां. पोस्ट प्रोसेसिंग काही नव्हतं. आणि बरं त्यांच्याकडे टूल्स पण काही नव्हते. आज आमच्याकडे दुनियाभरचे टूल्स आहेत. आज आम्ही लॅपटॉपवर काय फोनवरती टूल्स घेऊन फिरतात. पण तसं काम होतं का? नाही. आज मी सुद्धा कधी इन्स्पिरेशन घ्यायचं असतं किंवा एखादं पंचमदांचं गाणं, सागरचं रेकॉर्डिंग लावायचं, सागरची गाणी लावायची किंवा पंचमदांचं कुठलंही गाणं त्या ह्याच्यात आणि ते ऐकायचं आणि त्याच्यानंतर स्वतःला साऊंड इंजिनियर म्हणवायचं वाटत नाही. ओके. की किती लांब होत आपण याच्या अजून. वेळॅज टेक्नॉलॉजिकली आपण आपल्याकडे खूप जास्ती आले त्यानंतर. बरोबर. तर काय मिस होतं? मिस होते ती आर्ट. ओके. कारण आपल्याकडे टेक्नॉलॉजी आल्यामुळे माझं असं मत आहे की आर्टकडे दुर्लक्ष झालंय आणि टेक्निकली सगळं बघितलं जातं त्याकडे. त्यावेळेस ते सगळे आर्टिस्ट होते, ते ऐकायचे आणि म्युझिक करायचे. आज मिक्सिंग इंजिनियर ही कॉन्सेप्ट करून ते 100 लोक जे त्यावेळेस एकत्र असायचे ते आज माझ्याकडे ट्रॅकवरती 100 लोकांचा साऊंड असतो. ओके. मे बी तो एकानेच वाजवलेला असतो किंवा दोघांनी वाजवलेला असतो. बरोबर. 100 लोकांचं नक्की नसतं. पण त्याच्यात होतं काय, 100 लोक जेव्हा त्यांचा हार्ट अँड सोल त्या गाण्यात ऐकून ह्युमनली परफॉर्म करतात किंवा इन्सर्ट करतात तो हार्ट अँड सोल, तर नुसता साऊंड कॅप्चर होत नाही. बर. त्यांचे ते एक्सप्रेशन्स, त्यांचा तो फील कॅप्चर होतो आणि त्या सगळ्यांचा एक माणूस साऊंड रेप्लिकेट करू शकतो, प्रयत्न करू शकतो मी नाही म्हणणार. तो एक्सप्रेशन अँड फील कुठून आणणार? करेक्ट. ते मिसिंग आहे. ते टेक्नॉलॉजी नाही देऊ शकत. आर्टिफिशियल. हां, पण ते टेक्नॉलॉजी देऊ शकत नाही ना. बरोबर. की एखादा सॅक्सोफोन प्लेयर मनोहरीदा सारखे लेजंड ते गाणं वाजवत असताना त्यांचा तो फक्त साऊंड तुम्ही रेकॉर्ड करू शकता, पण त्यांनी काय भाव आहेत, ज्या भावानी त्यांनी त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये फूक मारली आहे आणि जो मग साऊंड निघालाय ना, ते एक्सप्रेशन किंवा त्यांचं ऐकून
त्यांनी जर लय खेचून वाजवलं तर त्याच्याबरोबर बाकीच्या रिदमवाल्यांनी पण एक खेचून वाजवलं आणि मग समयवर आलं. हे जे इंटरॅक्शन आहे ना 100, 10, 15 कितीही नंबर ऑफ म्युझिशियन्स मधलं इंटरॅक्शन असतं ना, माझ्या दृष्टीने दॅट कॅप्चरिंग ऑफ दॅट टाइम इज व्हॉट रेकॉर्डिंग इज. तो टाइमला कॅप्चर केला ना. जसं फोटो तुम्ही एका मेमरीला त्या टाइमला कॅप्चर करता, तसं ते रेकॉर्डिंग. आता तेच जर मी डिजिटली प्रिंट केलं, म्हणजे एका माणसाने सॅक्सोफोनचा साऊंड घेतला आणि किती त्यांनी फील टाकून वाजवला, मग त्याच्यानंतर त्यांनीच व्हायलिन वाजवलं, अरे फील सेमच आहे ना. तुझा एक्सपिरियन्स तर बदलला नाही किंवा तुझा दृष्टिकोन पण बदलला नाही, बदलू नाही शकत. कितीही प्रयत्न केला तरी नाही बदलू शकत. ओके. तर टेक्नॉलॉजी तुम्हाला साऊंड रेप्लिकेट करायला शिकवते, फील नाही रेप्लिकेट. फीलसाठी म्युझिशियनच माणूसच पाहिजे, कारण ह्युमननाच फील येतो. पण मग तो एकच माणूस पाहिजे का? एकाच माणसाने 100 वाजवलं तर कसं वेळ ते? कारण एकच फील येणार ना. ते मिस होतं कुठेतरी. आणि मग प्रयत्न कुठे होतो की आता दुसरं काय झालं, टेक्नॉलॉजी आल्यामुळे प्रत्येकाच्या हातात टूल्स आहेत. त्याचे फायदे पण आहेत, त्याचे दुष्परिणाम पण आहेत. आता फायदे म्हणजे ज्यांना आधी मे बी अपॉर्च्युनिटी नव्हती त्या खूप लोकांना अपॉर्च्युनिटी मिळाली टू डू दॅट, ग्रेट. पण दुष्परिणाम काय? माझ्याकडे टूल आहे म्हटलं, मला सॅक्सोफोन माहित नाही, मी आयुष्यात पाहिला नाही, पण मी बोट टाकलं तर सॅक्सोफोनचा आवाज येतो. त्यामुळे मग कसंही मी वाजवलं आणि मी ट्रॅक बनवून टाकले. मला काम पण मिळालं एक गाण्याचं, मी गाणं बनवलं. मग मिक्सिंगमध्ये आमचं काम काय असतं ना, त्यांच्याकडे जे नाहीये ना ते आम्ही टाकायचं. बरं. सगळंच आता तुम्हाला जे काही नाहीये ते सगळं आम्ही टाकण्याचा प्रयत्न करायचा. बर. म्हणजे बेसिकली आम्ही काय करतोय ना, वी आर फिक्सिंग देअर मिस्टेक्स. ओके. मोस्ट ऑफ द टाइम्स जर अनएक्सपिरियन्स आहे. ओके. मग फिक्सिंग देअर मिस्टेक्स मध्येच मग जिथे मिक्स सुरू व्हायला पाहिजे ना तिथे संपतं. ऍक्च्युली तिथनं सुरू झालं पाहिजे की माझ्याकडे येताना सगळा परफॉर्मन्स फर्स्ट क्लास आहे, मग मला त्याला प्रेझेंट करताना मी त्याला कसं एक बॅलन्स करून एकत्र आणू आणि एक संध वाटेल, हे मिक्सिंग असतं. ओके. तर तुझा जो प्रश्न होता की तुम्हाला कळतं कसं कुठे थांबायचं, कारण आजची टेक्नॉलॉजी अशी आहे की तुम्ही एक मिक्स 10 वर्ष पण करू शकता. तर त्यालाच एक्सपिरियन्स म्हणतात. एक्सपिरियन्स तुम्हाला शिकवतं की कुठे थांबायचं. मिक्सिंग इज ऑल अबाउट डिसिजन मेकिंग. यू हॅव टू टेक अ डिसिजन. आणि गाणं पण तुम्हाला सांगतं की त्याला काय पाहिजे. बर. प्रत्येक गाणं कम्युनिकेट करत असतं त्याला काय पाहिजे. बर. कारण इट्स अ फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. म्युझिक इज अ फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. त्याला मदत येते लिरिक्सची. लिरिक्समध्ये मेसेज आहे. सिंगरनी तो मेसेज व्होकली कन्व्हे केलाय. तो व्होकली कन्व्हे करण्याकरता एक ट्यून दिली आहे जी त्या लिरिक्सला साजेशी असते. ते कंपोजरनी काम केलंय आणि ते जे काय म्हणणं आहे त्या म्हणणेला साजेचं म्युझिक बनतं मागणं. या सगळ्या गोष्टी एकत्र येतात. तर या कम्युनिकेशनचा पोस्टमन फक्त मिक्सिंग इंजिनियर असतो. बर बर. अरे वा. पोस्टमनचं काम आहे. मी त्याच्यात म्हणजे जर तुझा मेसेज मला तिसऱ्याला पोचवायचा आहे, मी पोस्टमन आहे, एम आय अलाउड टू चेंज द मेसेज? नो. डेफिनेटली नॉट. नो. एम आय अलाउड टू रीड द मेसेज ऑल्सो? नो. नो. आय एम जस्ट अ कन्व्हेयर. I am conveying that message in the best possible manner, so that the message is conveyed to the listener in a proper way. Okay. Okay. That is mixing. आणि ते गाणं सांगतं. मी म्हटलं ना, मेसेज येतं, गाणं सांगते कशाचं काय महत्व आहे. ओके. आणि थांबायचं कुठे हे दॅट इज एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स टीचेस यू वेअर टू स्टॉप. बर बर. खूप छान तुम्ही एक्सप्लेन केलं, स्पेशली हा पार्ट. मला परत तुम्हाला तुमच्या जर्नीकडे घेऊन जावं असं वाटेल की ज्यावेळी तुम्ही सांगितलं 1995 तुम्ही आलात मुंबईमध्ये ॲज अ साऊंड इंजिनियर, त्यावेळी तुम्हाला वाटलं होतं साऊंड आयडियाज असं ओपन तुम्ही कराल किंवा तुम्हाला एक खात्री होती की एवढ्या लेवलला ते जाईल? त्यावेळी काय थॉट्स होते तुमचे? 95 मी नाही म्हणणार, पण विदिन 1 वर्ष माझं क्लिअर होतं की मी नाव नव्हतं क्लिअर की साऊंड आयडियाज ठेवणार आहे, पण हे क्लिअर होतं की मी इन्स्टिट्यूट बनवणार. बर बर. त्याच्या मागचं कारण पण एक गंमतशीर आहे की मी बॉटनी ग्रॅज्युएट आहे बेसिकली.
बाय एज्युकेशन. मी फर्ग्युसनमधनं बॉटनी केले. ओके. मला त्यातलं काही तेव्हाही आठवत नव्हतं, आत्ताही आठवत नाही. तर मला हे शिकायचं होतं ऑडिओ. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे जेव्हा फिल्म इन्स्टिट्यूट ही एकच इन्स्टिट्यूट होती पूर्ण भारतभरात, आणि ती माझ्या घराच्या खूप जवळ होती. तर ॲक्सेस होता. तर मी तिथे ॲज अ म्युझिशियन म्हणून बुक व्हायचो बऱ्याच वेळा. तिथल्या इंजिनियर्सना प्रॅक्टिससाठी जे म्युझिशियन लागतात रेकॉर्डिंगला, त्याच्यात मी तबला वाजवायला जायचो. तर तिथे मला तो एक इंटरेस्ट, मी त्यांना खूप, सर मला घ्यायची याच्यात, मला शिकायचं आहे. तर अनफॉर्च्युनेटली तेव्हा जे ॲडमिशनसाठीचे जे रिक्वायरमेंट्स होत्या त्या अशा होत्या की ज्यात मी बसत नव्हतो. की फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्समध्ये ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर ऑल इंडिया लेवलवरती एंट्रन्स एक्झाम, आणि त्याच्यातनं इंटरव्ह्यू, आणि त्याच्यातनं सिलेक्शन होऊन, आणि मी ओपन कॅटेगरीत येतो, त्यामुळे ते एक वेगळं लिमिटेशन आहे. तर मला आय थिंक आमच्यासाठी फक्त 2 का 3 सीट्स होत्या. अच्छा. ॲज अ रिझर्वेशन असल्यासारखं. तर त्याच्यात पूर्ण भारतभरातनं तुम्ही 2-3 याच्यात कसं नंबर लागणार. आणि मी तर फिजिक्समध्ये नव्हतोच, मी बॉटनी ग्रॅज्युएट होतो. त्यामुळे मी पुण्यात तेव्हा दुसरा मार्ग होता की तुम्ही स्टुडिओत जा आणि कोणाकडे तरी हाताखाली काम करून शिका. तसं मी प्राध्यापक सुरेंद्र अकोलकर म्हणून पुण्यात आहेत, ते माझे गुरु, मी त्यांच्याकडे शिकलो त्यांच्या स्टुडिओत. तर त्यांनी निस्वार्थपणे मला सगळं शिकवलं. ओके. आणि त्यावेळेस त्यांनी हेही सांगितलं होतं की अरे खूप मुलं येतात असतात, खूप मुलांना शिकायचं असतं, तर मिनिमम तू एक गुरुदक्षिणा म्हणून मिनिमम एकाला तरी पुढे शिकव. अच्छा. असं त्यांनी मला एक बोलले होते, आणि ते माझ्या डोक्यात घर करून बसलं होतं. तर मी तेव्हा ठरवलं होतं की मी एकाला नाही, मी 100 लोकांना शिकवीन. अरे. तर कारण शिकायला मिळत नाहीये, आणि खूप लोक असतील, तर कसं करणार, ज्याला शिकल्याने कसं करायचं कसं. बरोबर. तर मग मी मुंबईत आलो आणि काम करायला लागलो, आणि मला ते जाणवायला लागलं की मी लगेच दिसायला लागली मला ती लोक की ज्यांना शिकायचंय पण त्यांना. आणि मी लकीली मी आय वॉज एज्युकेटेड. मी बॉटनी केलं होतं, मी मास्टर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन केलं होतं MIT मध्ये. ओके. MCM मॅनेजमेंट. कम्प्युटर्सचं नॉलेज मी घेतलं होतं बेसिक, कारण मला दिसत होतं की कम्प्युटर्स आर एंटरिंग म्युझिक, तर त्याचं एक बेसिक फंडामेंटल आपल्याला माहिती पाहिजे. आणि मी इकडे बघायचो की इकडे यायची ती आवश्यक नाहीत की ते एज्युकेटेड आहेत लोक. ओके. त्यांनी काम केलेलं आहे, स्टुडिओत करतायत, पण त्यांना शिकण्याची खूप इच्छा होती. तर मग तसंच मी शिकवायला, मग मला जे माहिती आहे ते शिकवणं म्हणजे वेगळं काय, तुम्हाला जे माहिती आहे ते शेअर करा, याच्या पलीकडे काही नसतं. त्याला नावं वेगळी वेगळी देता येतात, पण बेसिकली तुम्हाला जे माहिती आहे ते शेअर करा. ते तोच करू शकतो जो इन्सिक्युअर नसतो. हा एक मोठा हे पण हे पण समहाऊ आय डोंट नो, दॅट्स हाऊ आय एम बिल्ड, किंवा माझे आई वडिलांचे आशीर्वाद आहेत, गुरूंचे आशीर्वाद आहेत, की इनसिक्युरिटी समहाऊ त्यांनी मला कधी शिकवलीच नाही. पण ती नॅचरली जी येते ती मला पण येऊन गेली. पण कोण भारी, शिक्षण भारी का तुम्हाला फील आलेला तो भारी, याच्यावरती असतं ना, काय तुम्हाला संस्कार मिळालेत. तर मला समहाऊ ती इन्सिक्युरिटी कधी ही नव्हतीच, की कारण मला एक क्लिअर होतं की आर्टिस्ट असतो ना, तो क्रिएटर असतो. आणि इफ यू कॅन क्रिएट, then you can always create. तर हाऊ कॅन समवन स्टील दॅट फ्रॉम यू. बरोबर. हाऊ टू क्रिएट हे तर तुमच्या डोक्यात आहे ना, मी जे करतोय. त्यामुळे जे काय आहे ते फक्त नॉलेज आहे ना, अबाउट वन स्पेसिफिक थिंग, हाऊ दिस फंक्शन, हाऊ दिस फंक्शन. तर त्याच्यात इन्सिक्युरिटी बाळगण्याचं काहीच कारण नाही. आणि ती इन्सिक्युरिटी मी मुंबईत आल्यानंतर मी माझ्या आसपास सिनियर्समध्ये पण पाहिली. ते एक नॅचरल ह्युमन टेंडन्सी आहे ती, की नाही म्हणजे जॉबची इन्सिक्युरिटी असते की बाबा मी एवढे वर्ष लागले मला इथे, आणि मी तुला शिकवलं तर तू माझा जॉब खाशील किंवा ते. मला समहाऊ आय डोंट नो, मला ते कधी जाणवलं नाही. आणि मी ओपन हाताने शिकवत गेलो की नाही हे असं नसं. कोणी विचारलं नाही तरी मी सांगायला लागेल. अच्छा. की कोणी बाबा विचारलं की बाबा शिकवशील का, मग मी तोही समहाऊ माझ्या ते नव्हता. अरे तू चुकतोयस तर मी तो सांगेन हे असं नाही, हे असं असतं. कारण मला तसं शिकवलंय ना लोकांनी.
त्यांनी मला माझे अजून एक मी इलेक्ट्रॉनिक्स सवय किंवा अभ्यास केला, तो मी पुन्हा बॉटनी ग्रॅज्युएट होतो, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सचा माझा काही संबंध नव्हता. पण आमच्या वडिलांचे एक मित्र होते, बाकरे सर म्हणून, त्यांचा एक वर्कशॉप होता आमच्या कंपाऊंडमध्ये. तिथे जाऊन मी बसून इलेक्ट्रॉनिक्सचे बेसिक शिकलो. एक मसवडे सर म्हणून पुण्यातले आहेत, त्यांनी मला ऑडिओबद्दलचे खूप गोष्टी शिकवल्या. म्हटलं त्यांनी तर कधी इन्सिक्युरिटी बाळगली नाही, त्यामुळे मला गुरुच असे मिळाले जे इन्सिक्युअर नव्हते. त्यामुळे मी ती इन्सिक्युरिटी कधी पाहिलीच नाही. त्यांनी अगदी निस्वार्थपणे शिकवलं, की जेवढं पाहिजे तेवढं सगळं दिलं. बरं, ती मला अकोलकर सर हे पण म्हणायचं, आता मला जेवढं येतो तेवढं मी सगळं सांगितलं, तर तू नवीन शिकशील ते तूही मला सांग. अच्छा. म्हणजे एवढा एक मोठ्या मनाचा तुम्हाला जर शिक्षक मिळाला, तर मग तुमच्यात इन्सिक्युरिटी काय येईल? बरोबर. तर त्याच्यामुळे मला ते कधी आलं नाही, आणि ते जसे मला सांगायचे तसे मी समोरच्याला सांगायचं. माझं नाही आहे ते नॉलेज, मला मिळालेलं आहे असंच. करेक्ट. आणि तोपर्यंत इंटरनेटचा टाइम आला होता. इफ यू सी, इंटरनेटमुळे इन्फॉर्मेशन इज नो वन्स प्रायव्हसी नाव, की तुमचं काय प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे कुठली इन्फॉर्मेशन. इट इज अवेलेबल वर्ल्ड वाईड. कुठेही ऑन द पाम ऑफ युअर फोन हँड तुम्हाला लगेच इन्फॉर्मेशन मिळते. बरोबर. अँड व्हॉट युअर शेअरिंग इज दिस इन्फॉर्मेशन, राईट? त्याच्यापुढे एक मेंटरशिपची गोष्ट असते, की बाबा जी मला मिळाली, की बाबा कोणी त्याला जर गाईडलाईन पाहिजे असेल तर मग स्टेप बाय स्टेपला मेंटरशिप म्हणतात. त्यामुळे ते मला कधी हे वाटलं नाही. त्यामुळे मला तेव्हा क्लिअर होतं की मी बघितलं की इतकी लोक आहेत त्यांना शिकायचं, काहीच अवेलेबल नाही. म्हटलं मग आपण आपल्याला, आणि मला मजा पण यायची. अच्छा. कारण कोणाला शिकवलं आणि त्याला काहीतरी त्याचा फायदा झाला हे पाहून जे समाधान मिळतं, ते माझ्या हिशोबाने त्याचं काही मूल्य नाहीये. की आनंद जो मिळतो, आणि तो मला त्याची टेस्ट मिळाली मला बघताना, की यार नाही, चांगलं होतंय, कोणाचं काहीतरी फायदा झाला नाही. आणि मग ते जे प्रेम मिळतं त्याच्याकडनं, की मग तो जो एक आदर मिळतो की तुम्ही केलं, तर त्याचा अनुभव आल्यानंतर कळतं की नाही रे, आपल्याला मजा पण येते याच्यातनं, सॅटिस्फॅक्शन मिळते. तर मग जर मी असे 10-12 शिकवू शकतो तर 12 का नाही? अच्छा. मग आपण याचं म्हणजे व्यवसाय हा मुद्दा नव्हता. जास्तीत जास्त मुलांना शिकवतो, व्यवसाय इव्हेंच्युअली झाला. की कारण मग आता शिकवायचं एवढ्या लोकांना म्हणल्यावर मग त्याला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, मग त्याच्यासाठी तेवढे इन्स्ट्रुमेंट्स घेतले पाहिजेत, मग त्याच्यासाठी तेवढं बिझनेस समजला पाहिजे, सगळ्याच गोष्टी आल्या. मग ऍडमिशनसाठी मग त्याला इन्व्हेस्टमेंट येते, इन्व्हेस्टमेंट आली की रिटर्न्स येतात. मग तो इव्हेंच्युअली, पण बॉटम लाईन अजून सुद्धा आय ट्राय टू एन्श्युअर डे इन डे आउट की मी बिझनेसमॅन झालोय का मी अजून ती मजा घेतोय, तर मी अजून ती मजा घेतोय. अच्छा. मला आवडतं अजून, मी जेव्हा क्लासेस घेतो मला मजा येते. मी कोर्समध्ये काय काय नवीन टाकू, मी अजून काय देऊ शकतो, मुलं अजून काय प्रश्न विचारले येऊ शकतील, तर त्याचा तो एक समाधान आहे, ते अमूल्य आहे. बर. तुम्ही जसं सांगितलं की मुंबईत तुम्ही आलात, आता मुंबईत ॲज अ म्युझिशियन म्हणा किंवा आर्टिस्ट म्हणा किंवा साऊंड इंजिनियर म्हणा, आल्या आपल्याला पहिले आठवतं ते म्हणजे लता दीदींना आपण भेटू शकतो का, आणि तुम्ही भेटलेला आहात, सो तो काय ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता? स्वप्न तर प्रत्येकाचं असतं. मी पाहिलं होतं, पण नंतर कधी वाटलं नव्हतं की हे रिअलाइज होऊ शकेल. पण भेटलं म्हणजे मी 1-2दा मी सुरेश वाडकर, ते सुरेशजींच्या स्टुडिओमध्ये काम करायचं होतं, त्यांच्याकडे येणं जाणं व्हायचं, तर असं लांबनं पाहिलं, अच्छा लताजी, आशाजी, एवढंच लांबनं बघणं झालं. पण त्याच्या पलीकडे मी स्वतःला कधी हे असं म्हणलंच नव्हतं की आपल्याला कुठल्या नशिबात येते रे यांच्यावर काम करायचं, आपल्या नशिबात ते अवघड आहे. म्हणजे त्याचा विचार असा कधी नव्हता झाला, पण की येईल का कधी वेळ, असं हे ते. पण ते सुप्त मनात सुप्त इच्छा असतेच. मला ते नेहमी वाटायचं की यार किशोरदा, मी त्या काळात का नाही जन्माला आलो की तसं म्युझिक आणि त्याच्यावर काम करायला. तर ती एक सुप्त इच्छा कुठेतरी होती. तर वीर जागाच्या वेळेस ती अपॉर्च्युनिटी आली की दीदींना रेकॉर्ड करायचं, आणि तर म्हणजे ते असं एक्सप्लेन करता येण्यासारखी आय डोंट नो, माझ्याकडे ते शब्द नाही आहेत, कारण बोलणं हे माझं काम नसल्यामुळे माझ्याकडे ते शब्दाचं हे नाही आहे. पण मी नक्की हे म्हणेन की देवाला पाहिल्यावर काय होतं ते शब्द होतो, पण ते झालं. ओके. तुम्ही वीर जाराबद्दल थोडं अजून सांगा ना, ती प्रोसेस, तो काळ किंवा त्यावेळी काय घडत होतं सगळं ते. म्हणजे मला म्हणजे अगेन नशीब आणि
पुण्याही म्हणायचं आई वडिलांची आणि गुरूंची, की असं प्रोजेक्ट तुमच्या नशिबी यावं. आणि सगळे मातब्बर, यश चोप्रा, मदन मोहन, मदनजी आणि ते गेल्यानंतर 30 वर्षांनी त्यांचं काम करायला, मी म्हणेन तो माझ्या आयुष्यातला गोल्डन पिरियड म्हणेन मी, की मला ज्याचं समाधान जे करायला आलोय झालं, आता हे मिळालं वाज झालं. आणि दीदी साक्षात त्यात, तर इट वॉज नथिंग बट अ ब्लिस. म्हणजे की मला तो काळ जगता आला जो लोकांनी ऐकलाय, असं म्हणेन. सगळं लाईव्ह रेकॉर्ड करायला मिळतंय, सगळे म्युझिशियन्स येत आहेत, लाईव्ह होतंय, म्युझिकलीच गप्पा होत आहेत. आणि अशा लेजंड लोकांकडनं तुम्हाला, म्हणजे आपण जसं असे रूममध्ये बसलोय तसे यशजी बसलेत, तशा दिदी बसल्यात, संजीव कोहली बसलेत, आम्ही बसलोय आणि गप्पा चालल्या आहेत आणि मग त्या त्यांच्या आठवणी सांगतायत. हे जे काही शिक्षण आहे याला काही मोल नाहीये. एक पैसे देऊन किंवा असं त्याला नशीबच लागतं. बर तर ते त्याचं एक म्हणजे कमालीची वेळ होती की जसं सुंदर म्युझिक बनतंय, रेकॉर्ड होतंय, डिस्कशन होतंय, डिबेट होतंय, तुम्हालाही त्यात पार्ट घेता येतोय, मग तुम्ही बोलताय त्याच्यावरती विचार पण केला जातो. ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात खरं मोठी एक हे आली की मी ते जवळजवळ इन द स्पॅन ऑफ 1.5 वर्ष चाललं होतं ते ओव्हरऑल स्प्रेड आउट असं काम. ते केल्यानंतर जेव्हा ते संपलं काम आणि मग जेव्हा ते रेग्युलर काम सुरू झालं तेव्हा मला आता नाही करवत रे हे. अच्छा. कारण तुम्ही एकदा असं झाल्यानंतर मग तुमची अपेक्षा वाढली ना की आता असंच काम पुढं. तो दॅट वॉज अ स्लॅप ऑन द फेस की खाड जागा हो, स्वप्न संपलंय, बॅक टू रियालिटी, जमिनीवर. आणि लिटरली मी तुम्हाला सांगतो, मी एका वर्षात स्टुडिओ सोडून दिला. कारण मी नाही ते हँडल करू शकलो. की त्याच्यानंतरचा जो ड्रास्टिक चेंज म्युझिक मधला मला दिसायला लागला. आणि आहे आता प्रोफेशन आहे, दॅट्स हाऊ इंडस्ट्री इज अँड दॅट्स हाऊ इट इज टू. बट आय डिड नॉट कम हिअर बाय लक, आय केम बाय चॉईस. तर मग देन ऑल चॉईसेस आर माइन. आणि आय डिसाइडेड की नो, आय कॅनॉट कंटिन्यू विथ दिस. आणि लिटरली म्हणजे माझे पियर्स, म्हणजे तेव्हाचे मित्र सगळे म्हणायचे की अरे तुझ्या करिअरचा आत्ता पीक पिरियड सुरू होतोय, तू आता हे केलंय, तुला अवॉर्ड मिळाला याच्यात, आता तुझं नाव झालंय, आता तुझ्याकडे कामं येतील आणि कामं येतात आणि तू हा काय मूर्खपणा करतोयस. मी म्हणलं नाही, मी ते नावं कमवायला नव्हतं आलो इथे, किंवा मला तर पीक पिरियड आहे किंवा तिथे मला पैसे आता जास्त मिळतील. दॅट वॉज नॉट माय एम. माय एम वॉज टू रेकॉर्ड गुड म्युझिक अँड टू वर्क विथ गुड पीपल. ते मला नाही दिसत आहे आता, नाही करायचं मला, मी सोडून दिलं. एका वर्षात मी म्युझिक रेकॉर्डिंग, मी मुंबईतल्या टॉपच्या एम्पायर स्टुडिओजमध्ये काम करायचो. आणि वन फाईन डे मी महिनाभर माझ्या हातात रेझिग्नेशन घेऊन फिरत होतो खिशात. आणि वन फाईन डे मी गेलो आतमध्ये आणि देऊन आलो, नाही मी म्हटलं मला नाही करायचं. आणि मग मी लाईव्ह चालू केलं. लाईव्ह मध्ये ती मजा होती जी मी इथे मिस करत होतो. बर त्याबद्दल थोडं सांग. लाईव्ह मी चालू केलं सोनू निगम बरोबर. कारण तो एक आर्टिस्ट आहे जो म्हणजे तोडीस तोड त्या जनरेशनला म्युझिकसाठी डिवोटेड, फोकस्ड. आणि तिथे नो बुलशिट. अच्छा. म्युझिक इज म्युझिक. त्यामुळे लाईव्ह शो मध्ये सुद्धा तो माणूस जे लाईव्ह करायचा ना ते रेकॉर्डिंग मध्ये पण होत नव्हतं. अच्छा. मग मला जे मी इथे मिस करायचो ते मला तिथे मिळालं. आणि लाईव्ह मध्ये देर इज नो रिटेक, राईट, देर इज नो मिक्स. म्हणजे जे मी पहिलं म्हणलं ना की इथे परफॉर्मन्स इज मिक्स. राईट. So exactly that's what happens in live shows. Correct. आणि I started loving it. माझी जी क्रिएटिव्ह बुक होती ती मला तिथे सॅटिस्फाय होत होती. And then I started to travel with him till last year.
मी 18-19 वर्ष आय हॅव बीन ट्रॅव्हलिंग विथ सोनूजी फॉर डुईंग हिज लाईव्ह शोज. अच्छा. मग तिथे सगळे एक्सपिरियन्स. वी डिड सिम्फनीज. आय गॉट टू डू लाईव्ह विथ बर्मिंगहम सिम्फनी ऑर्केस्ट्रा 80 पीस विथ सोनूजी अँड मी. बर. आणि आय मिक्स्ड ऑल दॅट लाईव्ह. सो ते जे काय मी मिस करत होतो ते मला तिकडे मिळालं. बर बर बर. म्हणजे तुम्ही जे म्हणलात की सोनूजींसोबत तुमचा प्रवास चालू झाला, सो हा कधी एक्झॅक्टली झाला आणि तुमचे काही किस्से आहेत का? आता तुम्ही 18-19 वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत, भरपूर किस्से आहेत त्यात. काय त्यातला आज एखादा सुरू झाला मी 2004 पासून त्यांच्याकडे करायला लागलो. म्हणजे मी स्टुडिओत असतानाच मला आधी ते दिसायला लागलं होतं आणि ऑन अँड ऑफ. आणि मी 2005 एंडला मी स्टुडिओ सोडल्यानंतर मी सगळे शोज करायला लागलो. ओके. आणि किस्से तर काय, आम्ही जग त्यांच्या टीम बरोबर त्यांच्यावर राहून जग फिरलोय. आय थिंक माझे 10 पासपोर्ट झालेत आतापर्यंत. बर. आणि विविध देशांमधले विविध आर्टिस्ट भेटायला मिळाली, विविध लोक भेटायला मिळाली. खूप इम्पॉर्टंट असतं. जेव्हा तुम्हाला जग कळतं, जगात म्युझिक काय चाललंय, लोक कशी आहेत, काय काय डिफरन्सेस आहेत, त्याचं आणि एक मॅच्युरिटी एक वेगळी येते तुम्हाला. बर. सोनूजींसारख्या माणसावर इतक्या क्लोजली राहायला मिळते. ती पण एक वेगळीच युनिव्हर्सिटी इन इट्स ओन आहे इन टर्म्स ऑफ म्युझिक. डेडिकेशन, इंटिग्रिटी, फोकस, ह्या सगळ्या गोष्टी खूप शिकायला मिळाल्या त्यांच्याकडनं. ओके. आणि जवळपास एज असल्यामुळेच आमची दोस्ती पण चांगली जमली. त्यामुळे माणूस कसा बनतो हे पण शिकायला मिळतं की इट्स नॉट जस्ट अबाउट हिज आर्ट, इट्स अबाउट व्हॉट ही इज, दॅट रिफ्लेक्ट्स इन हिज आर्ट. ओके. तर ती थॉट्स काय असतात, ती प्रोसेस कशी असते, ह्या गोष्टी खूप क्लोजली बघायला मिळतात आणि शिकायला मिळतात. बर. तर किस्से आम्ही असं आम्ही तुझं क्रेझिएस्ट ऑफ प्लेसेस शोज गेलेत. डिस्टिंक्टिव्हली आय रिमेंबर म्हणजे काबूलमध्ये, अफगाणिस्तानमध्ये आम्ही. तर तुम्हाला तेच विचारणार होतो की त्यांनी जे एक इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की ते तुम्ही होतात का त्यावेळी, त्याबद्दल प्लीज सांगा ना त्या किस्स्यावर. आम्हाला काबूलला शो आलाय या एक्साइटमेंटमध्येच आम्ही घेतला. पर सोनूजी म्हणे जो भी होगा देखा जाएगा, लेते. तर आम्ही गेलो तिकडे. आम्ही कम्युनिकेशन असतं आधी, आम्हाला टेक्निकल रिक्वायरमेंट्स काय काय, तर काय माहितीच नाही कोणाशी बोलायचं, काय काय काहीच कळत नव्हतं. करायचं आहे शो. गेलो. तर गेल्यानंतर आम्ही पाहिलं, म्हणजे एक तर लँड होताना दिसतं की उद्ध्वस्त झालेलं देश आहे. 2006-07ची गोष्ट आहे. बर. तेव्हा जस्ट आय थिंक अमेरिका हॅड टेकन ओव्हर सम 1 year बॅक ऑर समथिंग लाईक दॅट. युद्धातनं जस्ट ते सगळं दिसत होतं, टँक्स पडलेले आणि हे ते सगळं. आणि हॉटेलला पोचलो तर त्या हॉटेलमध्ये लिटरली भिंतींवरती गोळ्या वगैरे दिसत होत्या, असे खड्डे पडलेले. इतकं हे आम्ही क्लोजली पाहिलंय. आणि म्हणलं अरे बाबा आता उद्या शो आहे तर काय, कोण काय मला दाखवतो जागा कुठे काय. तर ओके चलो साहेब घेऊन गेले आम्हाला. तर त्या एका स्टेडियममध्ये आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्या गेल्या आय जस्ट फ्रोज, कारण मी कुठेतरी पाहिलंय. बर. हे मी कुठे जे दिसतंय ते मी पाहिलंय कुठेतरी. मी ते CNN वरती पाहिलं होतं. तिथे ओके पब्लिकली लोकांना गोळ्या घालून मारायचे, तेच स्टेडियम होतं ते. ओके. तिथे तुमचा शो होणार. हां. अरे वा. त्यामुळे इमॅजिन व्हॉट इमोशन यू विल गो थ्रू. मग म्हणलं चला काय बाबा इक्विपमेंट काय. तर लिटरली त्यांच्याकडे म्हणजे आपण छोटं गणपती मंडळाला सत्यनारायणाला कसे स्पीकर लागतात, एक असा उभा टॉप, त्यात 2 12 आणि एक, तसे त्याच्याकडे 10 टॉप होते, 10 स्पीकर होते. बर. आणि आपल्या कीबोर्डचा एक क्रॉस स्टँड असतो ना, एका स्टँडवर एक स्पीकर, 15 फुटावर 20 फुटावर दुसऱ्या स्टँडवर दुसरा स्पीकर, 15-20 फुटावर तिसरा, असे त्यांनी 5 इकडे आणि 5 इकडे असे स्पीकर लावले होते. ओके. हे स्टेडियम होतं.
बर. मी त्याला हा ये साहेब म्हणलं. मग मायक्रोफोन तर त्यांनी माईक SM50 केबल तर त्यांनी एक नवीन केबलचा बंडल आणून दिलं. म्हटलं अरे याला कनेक्टर, त्यांनी नुसते कनेक्टर. म्हटलं आता सोल्डरिंग गन पण दे. सगळं इथे बसून बनवल्या केबल्स. बर. ओके. मी सकाळी 9 वाजता तिथे गेलो होतो. संध्याकाळी शो होता. संध्याकाळपर्यंत मी बसून केबल बनवत होतो, तो आणि मी आणि त्यांचं. आणि आम्ही मग करायचा आहे शो. सगळं उभं केलं. तर छोटासा कन्सोल दिला होता लांब असं. मी म्हटलं मला इथे बॅरिकेडिंग वगैरे द्या. आणि स्टेजपासून मी साधारण 50 फुटावरती असेल, 50-60 फुट. तर सगळं मोकळं नाही. सब इसके पीछे, सब ऑडियन्स सब इसके पीछे, आपको कोई तकलीफ नाही. व्हेरी म्युझिशियन्स वगैरे आले, थोडं एक साऊंड चेक वगैरे केलं. काय त्या साऊंडमध्ये काही जीवच नव्हता. मला माहिती होतं आपण हॅलो म्हणलं की संपलं, त्या आवाज तरी पोचला पाहिजे, एवढंच एक होतं. तर गेलो बॅक साईडला. मी सोनूजी आले, क्या आहे म्हणलं, कुछ मालूम नाही. ते कर लेते हैं शो, हमको करना है. खाली प्रेयर वगैरे केलं. मी बाहेर आलो, मला काही दिसेच ना माझी ते कुठे कन्सोल. कारण जी एरिया मोकळी सांगितली होती तिथे सगळे सिक्युरिटी गार्ड भरले होते. बर. मग तू विचार कर, 50 फूट आणि असा आडवं स्टेडियम. योगच मला पाय ठेवायला जागा नाही. आणि म्हणे आपने तो बोला तर ऑडियन्स नाही. ऑडियन्स थोडी, सिक्युरिटी वाले. तर सिक्युरिटी वाले पण शो बघायला आलेत. प्रत्येकाच्या हातात एक कोटेशन. मी कसं तरी जागा करत 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 त्या कन्सोल पर्यंत पोहोचलो. आणि शो सुरू झाला. तर हॅलो म्हणलं की संपला आवाज. जर तुम्ही वॉटेज वाईज बघितलं ना तर, आणि साधारण तिथे एक 60,000 लोक आली होती. आवाज पोचणं शक्य नव्हतं. 60,000 लोकांनी एकत्र हो केला ना तर 60,000 वॉट होतात. अच्छा. आणि माझ्याकडे जेमतेम 10,000 वॉट होते. 10,000 पण नाही, 4,000 वॉट होते. जेमतेम. कसं तग धरणार. पण माहित नाही, करायचं चालू. सोनूजी आले, हॅलो सब कुछ पब्लिक याच्यातच वेळ. ते तिथे अनाऊन्स करत होते त्यांच्या पश्तू भाषेत कुठल्या. तो सांगत होता की त्यांनी मुद्दामून गव्हर्नमेंटनी तिथे शो ठेवला होता की लोकांच्या मेमरीज बदलाव्यात ओके त्या जागेच्या. आणि सोनूजी ऑडियन्स पाहून खुश आणि सोनू नाचो. त्याचा युट्यूबवर व्हिडिओ यायचा. बरोबर. ओके. सोनू निगम काबूल कॉन्सर्ट असं तुम्ही केलं तर मिळेल तुम्हाला, आपण डिस्क्रिप्शन. तर आणि हे पण पुढचे उठले ना सिक्युरिटी गार्ड नाचायला. पण त्यांच्याकडे खुशी मनाव म्हणजे धडधड ते होतं तिथे. होतं. पण तिथे भांडण माहिती एकमेकाला अशी याच्या गमतीत एखादी सुटली. मी गेलो, काय कळायचं नाही की काय होते. बरं मी आपला तिथे कसं तरी, आणि गर्दी मागणं. पण नाचतंय पब्लिक, ऐकू काही येत नाहीये पण नाचते पब्लिक. ह्याच्यातच खुश आहे की अरे प्रेस कॉन्फरन्स मध्ये सोनूजींना लिटरली त्यांनी विचारलं होतं प्रेसनी, गा के दिखाव की तुम असली सोनू निगम हो. बर. त्यांना लोकांना हात लावून बघायचे आम्हाला. हिंदुस्तानचं आहे. अच्छा, भाषेवर न कळायचं हिंदुस्तान. हात लावून बघायची आप हमारे यहाँ बहुत. इतके खुश झाले होते. 40 वर्षात त्यांच्याकडे एकही म्युझिकल कॉन्सर्ट झाली नव्हती. ओके. डायरेक्टली सोनू. तर हे सगळं चाललंय आणि एका ठिकाणी नाचो. सोनूजी प्लीज मत भड़काओ, ये मेरे ऊपर आ चुके हैं सर, ये करके ये केबल वेबल टूट गया तो जो चल रहा है वो भी बंद हो जाएगा. तो त्यांनी अच्छा रुको उनका उधर प्लीज मत आना, वो वहाँ पे प्रॉब्लेम है येते हे बोलले ते. आणि म्युझिक चालू केलं त्यांनी. ऑब्व्हियसली म्युझिक आहे तर ते. आणि थोड्या वेळाने मला नुसता असा एक माझ्यावरती पब्लिक अशी, मी असा वाकलेलो त्या कन्सोलवर. बघ मी आता पाणी प्यायलो की पाणी दिलं. मी सिगरेट पेटवली, सिगरेट सगळं असं एक चालू आहे. मजा मी पण एन्जॉय करतो त्याला करा. तर हे असं एक माझ्यावरती आली पब्लिक आणि मला असा कडकड मोठा. मी म्हटलं हे माझी हाडं तुटली का कसला आवाज आहे. असं कसं तरी करून मी समोर बघितलं तर स्टेजचा मागचा अख्खा बॅकड्रॉप खाली पडला.
त्या ड्रमच्या सिम्बलवरती अडकलं एक. सोनूजी वॉज ऑलमोस्ट फॉलिंग डाऊन, तर आमच्या बेस गिटारिस्टने त्यांना पकडला, ओढला. 2 म्युझिशियन इकडे एक आणि इकडे एक खाली पडले, सगळं दुकान घेऊन. आणि पळापळ झाली आणि विदाऊट टिल आय गेट बॅक आणि बघतोय समोरचं खाली सगळं, तुम्ही एकटे. आणि मागच्या पब्लिकनी, ते सगळे स्टेजवर पळाले. मागच्या पब्लिकमध्ये आले, हे मेहमान आहे. त्यांनी असं हे केलं मला, एक चलो. बर कॉमन पब्लिक. बर. तिथे जाऊन मग सगळ्यांना लागलं नाही, खूप कमी लागलं येते असं सगळं. गंमत काय झाली ते माहिती का, स्टेजवरती जे सिक्युरिटी गार्ड म्हणून होते ते 55 लोक आली स्टेजवर. त्यांना सिक्युरिटी पेक्षा त्यांना इंटरेस्ट की आम्ही याच्यात सोनू निगमला समोर बघतो, आणि ते नाचायला लागले. त्या वजनाने स्टेज तुटलं, पडलं. ही गंमत. याच्यामुळे अर्ध्या तासात शो संपला. ओके. एक चुकाचा नाही, पब्लिक बाहेर सगळी निघून गेली. काही दंगा नाही, काही नाही. आम्हाला वाटलं आता हे होईल ते होईल, काही नाही. बर. आम्हाला गाडीत घातलो, गेलो आम्ही. दुसऱ्या दिवशी सकाळी लिटरली हॉटेलच्या बाहेर गर्दी होती माफी मागायला. ओके. आम्ही एअरपोर्टला जात होतो परत, तेव्हा लोक सिग्नलवरती वापिस आणा, नाराज मत होणार. अच्छा. इतके गोड लोक. अच्छा. आणि मग ते ब्लास्ट का काहीतरी झाला होता, तो कराचीला झाला. कराचीला. तर अफगाणिस्तानला नाही, ते कराचीला. तेव्हा मी नव्हतो, त्याच वेळेला मी नव्हतो. बर. सोनूजी कराची का लाहोरला. ओके. तेव्हा मी फक्त ॲडव्हान्स, तेव्हा मी जॉब करायचो, ॲडव्हान्समध्ये मिळालेल्या डेट्स करू शकत होतो. ओके. त्यात मी नव्हतो. त्यांचं तो एक्सप्लोजन झालं होतं त्यांच्या येत असताना बाजूच्या एका गाडीत. ओके. नाही, खरंच प्रभूजी तुम्ही एवढं मस्त स्टोरी टेलिंग करताय की अनुभवलेलं म्हणून करू शकतो. ओके. मुव्हिंग फॉरवर्ड, आपण परत साऊंड आयडियाजकडे येऊयात. की आता सपोज मला ॲडमिशन घ्यायची असेल साऊंड आयडियाजमध्ये, माझंही म्हणजे काय म्हणतात शिक्षण म्हणा किंवा म्युझिक मला काही कळत नाही टेक्निकली, पण आवड आहे शिकायची, तर असा काही क्रायटेरिया असतो साऊंड इंजिनिअरिंग करायचं असेल तर, किंवा रेकॉर्ड? हे बा, आता आम्ही एक वर्षाचा डिप्लोमा रन करतो मुंबईमध्ये. जो कोर्स आहे तो गेले 14 वर्ष आम्ही ते करतोय. आणि त्याच्यासाठी आम्ही आता NSDC बरोबर, स्किल डेव्हलपमेंट बरोबर ॲफिलिएशन पण आमचं आहे. बरं. तर त्याच्यामुळे त्या डिप्लोमाला 12th पास असावं ही एक आहे कुठच्याही फॅकल्टीमध्ये, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला आवड असावी. आवड असली ना की सगळं करता येतं. बर. बाकी काहीही रिक्वायरमेंट नाही. बर. आणि आत्तापर्यंत 700 मुलं इथनं शिकून गेली आहेत. ओके. आणि जात आहेत. आणि आता आपण त्याची नेक्स्ट स्टेप पण यावर्षी केलेली आहे. यावर्षी आपण युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटी म्हणून एक युनिव्हर्सिटी आहे, त्याच्याशी आपण कोलॅबरेट केलं आहे. बर. आणि आपण 24 सालापासनं BTech इन ऑडिओ इंजिनिअरिंग आणि BA इन ऑडिओ इंजिनिअरिंग पण चालू केलं आहे. ओके. अनाऊन्स झालेले आत्ताच ते. तर दॅट विल बी वन ऑफ इट्स काइंड. कारण दिस विल बी आपण काय, आपला प्रयत्न हा आहे की जे काही लोकांना आत्ताही त्याचं खूप शिकायचं असतं याच्यामध्ये, त्यांना एका लिमिटच्या पुढे जायला त्यांना परदेशीत जातात शिकण्यासाठी, आणि खूप खर्च होतो. बघ, एवढी गंमत आहे की ते करून सुद्धा तुम्हाला परत भारतातच यायचंय आणि भारतातल्या इंडस्ट्रीतच काम करायचंय. तर तो खर्च तुम्ही इथे काम करून वसूल करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. बरोबर. पण तरी बरीच पालक करतात मुलांसाठी. तर आपण ते आता इंडियातच अवेलेबल करून देतोय. ओके. आणि त्याच क्लासचं एज्युकेशन सून आपल्याकडे, त्याच्यामध्ये बरेच परदेशी शिक्षक पण आपण इन्व्हाइट केलेले आहेत. ओके. जे इथे येऊन शिकवतील. ओके. प्लस आपले पण आहेत. असं म्हणजे मी खूप असा मताचा नाही आहे की बाबा कोणी फिरंगी असला म्हणजे तोच भारी असतो, असं काही नाही. मी खूप पाहिलेत ज्यांना काही अक्कल नसते, असे मी खूप पाहिलेत. त्यामुळे
त्याच्या पलीकडे जाऊन की फक्त अमेरिकन आहे किंवा ब्रिटिश आहे म्हणजेच चांगलं असं नसतं. आपल्याकडेही खूप चांगली लोक आहेत, आपल्याकडे खूप चांगलं काम होतं, खूप केपेबल लोक आहेत. ती सगळी लोक याच्यात इन्व्हॉल्ड असतील. आपण इंडस्ट्रीचं एक खूप तगडं एक्सपिरियन्स लोकांचं ॲडवायझरी बोर्ड बनवलं आहे. बर. आणि आपण ते कोर्सेस कर्जतमध्ये चालू करणार. रेसिडेन्शियल फॅसिलिटी आहे. ओके. आणि 4 वर्षाचा कोर्स असणार आहे कर्जतमध्ये. आता माझी इथली तू फॅसिलिटी पाहिली, 7 स्टुडिओ आहेत सगळे. तेवढीच फॅसिलिटी आपण कर्जतमध्ये पण बनवतोय. त्यामुळे कारण या एज्युकेशनला खूप पालकांचं म्हणणं असतं की सर एक वर्षाचा डिप्लोमा काय डिग्री मिळेल तर माझ्या मुलांसाठी एक. तर त्याच्यावरतीच आम्ही विचार करून आता डिग्रीचं तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ओके. आणि बीटेक ऑब्व्हियसली त्याला सायन्स बॅकग्राऊंड पाहिजे तुम्हाला. ती नसली तरी सुद्धा आर्ट्स अँड कॉमर्स बॅकग्राऊंडमध्ये BA करू शकतात. आणि दोन्हीच्या कोर्स करिक्युलम सिमिलर आहे. बर. त्यामध्ये AIचं तुम्ही आता उल्लेख केला तर ते नाव दिस इज द फर्स्ट AI युनिव्हर्सिटी इन इंडिया. AIचं एक भूत सारखी भीती निर्माण झाली आहे. मे बी लॉजिकल आहे, मे बी इलॉजिकल आहे. मलाही तेवढंच माहिती आहे जेवढं अजून कोणाला माहिती आहे. बट मला एक जाणवत आहे की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. राईट. इट्स बाउंड टू हॅपन वेदर यू लाईक इट ऑर यू डोंट लाईक इट. आता मी जेव्हा आलो तेव्हा ॲनालॉग रेकॉर्डिंग व्हायचं, तेव्हा डिजिटल टेक्नॉलॉजी जस्ट कम्प्युटर्स पेनिट्रेट होत होते. बर. तेव्हाही खूप लोक घाबरली होती. याचा डिफरन्स थोडा सांगाल ॲनालॉग आणि डिजिटल? नाही, कम्प्युटर्स बेसिकली तुम्ही घ्या तर त्याच्या आधी टेपवरती रेकॉर्ड व्हायचं. अच्छा. म्युझिक वाजवायचं, व्हायलिन्स वाजवायची म्हणजे व्हायलिनिस्टलाच बोलवायला लागायचं. आता कीबोर्ड आले ना, दॅट इज डिजिटल. ओके. तो साऊंड जो आला तो. ओके. त्याची खूप भीती एक निर्माण झाली होती की डिजिटल आलं आता म्युझिशियनला काम मिळणार नाही, हे नाही ते नाही ते नाही ते नाही. झालं का हो तसं? नाही. मी म्हणेन थोड्याफार प्रमाणात झालं. कोणी भोगलं ते? कोणाला भोगायला लागलं? दोज हू डिड नॉट आयडेंटिफाय द चेंज अँड अडॅप्ट विथ इट. अच्छा. हे पहा, नेचरचा रूल आहे की यू हॅव टू अडॅप्ट विथ. अडॅप्टेबल पाहिजे तुम्ही. ज्या लोकांनी स्वतःला अडॅप्ट केलं आणि डिजिटलवरती तयार होऊन त्यांनी प्रोग्रामिंग शिकले, कम्प्युटर शिकले, ते सस्टेन व्हेरी वेल. रादर दे बेनिफिटेड आउट ऑफ इट. माझ्या दृष्टीने सेम चेंज आता येतोय. बर. AI होत नाहीये. त्याला एक सगळ्यात मोठं नाव आहे आर्टिफिशियल. मागे माणसानेच बनवलंय, देवानी नाही बनवलं. माणसानेच बनवलंय. म्हणजे यू हॅव टू फीड इट फॉर इट टू, यू हॅव टू ट्रेन इट टू गिव्ह अ रिस्पॉन्स. राईट. जसं तुम्ही माणसांना ट्रेन करता, तुम्ही एखादा तुम्हाला असिस्टंट घेतला तुमच्याकडे तर तुम्ही त्याला ट्रेन केलं, तर तुम्ही जेवढं ट्रेन केलं तेवढंच काम करणार ना. तो स्वतःचं डोकं चालवू शकतो, कम्प्युटर नाही चालवू शकत. ओके. थोड्या ट्रेनिंग नंतर तो आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स इट्स डेव्हलपिंग इंटेलिजन्स, इट विल. पण शेवटी ते माझ्या दृष्टीने नाही का, ऊसाचं रसाचं एक मशीन असतं बघा, त्यात तुम्ही सडका ऊस टाकला ना तर सडकच रस येणार आहे. चांगला ऊस टाकला तर चांगला रस येणार. हे टाकण्याचं काम माणसाचं आहे. तर AI सुद्धा ना इज ओनली ॲज गुड ॲज द इन्स्ट्रक्शन्स यू गिव्ह इट. करेक्ट. आता तुम्ही पाहिलं असेल ते AI वरती फिल्म पण बनवून येते आणि ते सॉलिड डेमो येतो. म्हणजे काय हो, कोणी उठलं आणि त्याला AI ला सांगू तो फिल्म तशी बनवून देईल का? नाही. त्याला इन्स्ट्रक्शन द्यायलाही डोकं पाहिजे, कमांड तशी दिली पाहिजे, ते तुम्हाला शिकता येतं. आणि क्रिएटिव्ह डोकं, फिल्म मेकिंग म्हणजे काय हे तर कळलं पाहिजे. एक शॉट म्हणजे काय हे तर कळलं पाहिजे. राईट. की त्याला पॅन मुवमेंट हे भाषा तर कळली पाहिजे. राईट. त्यासाठी त्याला आलं पाहिजे ना फिल्म मेकिंग. पानवाला उठून नाही सांगू शकत त्याला आणि याने केलं असं नाहीये. त्यामुळे AI युनिव्हर्सिटी काय करतं तर त्यांना ते शिकवतं. बर. की तुम्ही याच्याशी कसं बोलायचं. बर. तुम्ही याला कशा चांगल्या इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या की त्याकडनं का आम्ही निघेल. तर आम्ही आमच्या कोर्समध्ये AI टूल्स फॉर क्रिएटिंग म्युझिक आणि ऑडिओ सुद्धा आम्ही यांना शिकवणार आहोत. ओके. ॲड ऑन म्हणजे इट्स अ पार्ट ऑफ द करिक्युलम. ओके. की यू बी प्रिपेअर्ड फॉर टुमॉरो. की AI विल नॉट टेक यू अवे. तुम्ही मास्टर करा त्याला आणि तुमचं काम सोपं करेल तो. इट इज लाईक हे पहा, ते एक सिम्पल आहे. मग तुमचा असिस्टंट आला, तीच इन्सिक्युरिटी मी पहिल्यांदा शिकवायची. आता ते AI ला शिकवलंय, इन्सिक्युअर झाला तुम्ही की तो तुमची जागा घेईल. घेऊ शकतो, मला माहित नाही, मला फ्युचर नाही माहिती. पण मी लॉजिकली जर विचार केला
तर असिस्टंट तुमची जागा घे, तुमची नाही हो, तो दुसरे तुमचा ऑप्शन बनू शकत नाही. मी जेव्हा शिकवतो लोक, तुला वाटत नाही का भीती? म्हणलं नाही. म्हटलं तो माझ्यापेक्षा चांगला असेल किंवा माझ्यापेक्षा वाईट असेल, माझ्यासारखा कधीच नाही होऊ शकत. ऍब्सोल्युट. तसंच सांगतो, तो माझ्यासारखा नाही होऊ शकणार. तो माझ्यापेक्षा चांगला होऊ शकेल किंवा वाईट पण होऊ शकेल. पण असं प्रत्येकाचं आहे. प्रत्येक केवढे आहेत असे. एआयला किती लोकांची कम्पीट करायचं, माझ्या एकट्याची नाही करायचं. हो. अजून 100 वर्षांनी गेलं का माहित नाही. टेक्नॉलॉजी कुठे कुठे जाऊ शकते, काही होऊ शकतं. पण माझ्या दृष्टीने ह्युमन जेवढा फास्ट अडॅप्टेबल आहे ना, तेवढं कोणी नाही आहे या जगात. तुम्ही एवढ्या इव्हॉल्युशनची जर थिअरी बघितलीत ना, तर एवढ्या लाख वर्षांमध्ये आपण टिकलोय. करेक्ट. नाही तर किती एक्सटेंड झाले. ऍब्सोल्युट. तसंच आहे. दॅट्स व्हॉट आय फील. तर या कोर्समध्ये आपण एआय पण त्याची भीती घालवणार आहोत आणि शिकवणार आहोत की टेम इट अँड लर्न इट अँड युटिलाइज इट. बरं, तर असा हा पूर्ण इंटरेस्टिंग कोर्स असेल. तर ओके. आता आपण थोडं प्रॅक्टिकल, आत्ता जे आपल्या आजूबाजूला घडतं या रिलेटेड मला विचारावं असं वाटेल की मराठी संगीत आहे, हिंदी संगीत आहे. सो ह्या दोन गोष्टी कम्पेअर केल्या जात आहेत साऊथच्या संगीतासोबत. सो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की एक ओव्हरऑल जसं आपण म्हणतो की गाण्याची जी एक लाईफ असते, सो ती खूप कमी 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 होत चालली. आता ती मराठी पण असू शकते, हिंदी पण किंवा साऊथ पण. पण तुम्ही एक्सपर्ट आहात त्यातले, सो तुम्हाला काय तुमचं? मी एक्सपर्ट नाही म्हणणार, मी अनुभवी आहे. हे बघ कसं आहे माहिती का, जेवढी जास्ती लोक म्युझिक करायला येतील तेवढी जास्ती गाणी बनत जातील आणि तेवढी जागा तेवढीच आहे, त्यामुळे ती रिप्लेस होत जाणार आहे. तसं लाईफ कमी होण्यात एक कारण असतं की लाईफ कमी होतं. दुसरं एक असं आहे की आजच्या डेटला एक्सपेरिमेंटेशन खूप चाललंय. ओके. विच इज फेअर. खूप एक्सपेरिमेंटेशन चालतं. यांनी एक करून पाहिलं, त्यांनी एक करून पाहिलं, त्यांनी एक करून पाहिलं. ते एक्सपेरिमेंटेशन कितपत ऍक्सेप्ट होतंय ऑडियन्समध्ये त्याच्यावरती पण त्याचं लाईफ ठरतं. ओके. शेवटी ऑडियन्सला ऐकायचंय काय हे आहे. आणि तिसरी एक अजून एक मला एक पर्सनल लेवलला मला जाणवते गोष्ट की आधी जे आपलं कल्चर रिफ्लेक्ट व्हायचं आपल्या म्युझिकमधनं आहे बघ, असं कायम म्हणलं जात आहे की आर्ट इज अ रिफ्लेक्शन ऑफ द सोसायटी. तर जे सोसायटीमध्ये असतं तेच त्याच्या आर्टमध्ये रिफ्लेक्ट दिसतं. तर जे आत्ता सोसायटीमध्ये केओस आहे ना माइंड्समध्ये, तो सगळं तुम्हाला म्युझिकमध्ये ऐकू येतो. ओके. तेच रिफ्लेक्शन आहे. ओके. स्टॅबिलिटी आपल्याच थॉट्समध्ये नाही आहे. आजची तुम्ही तरुण जनरेशन पाहता, त्यांना काय करायचं तर माहीत नाही. हे पण ते पण ते पण ते पण ते पण ते पण नॉट शुअर, कन्फ्युजन. ते म्युझिकमध्ये पण दिसतं. ओके. त्यांच्या वेअर ॲज तुम्ही ओल्ड म्युझिक जर पाहिलं तर त्याच्यामध्ये एक स्थिरता होती. मला एक राऊंड स्वतःला असं वाटतं, आय डोंट नो वेदर इट्स राईट ऑर रॉंग. जनरली तुम्ही जर पाहिलं 1960s नंतर 80s पर्यंतचं जगातलं सगळं म्युझिक अजरामर झालेलं आहे. तुम्ही बीटल्स म्हणा, आपल्याकडचं फिल्म म्युझिक म्हणा, कुठलीही सगळीकडे तुम्ही जर ते म्युझिक नीट ऐकलं ना तर तुम्हाला जाणवेल त्यावेळेस माणसाला ना पीसची व्हॅल्यू कळली होती वर्ल्ड वॉर II नंतर. करेक्ट. आणि दॅट वॉज रिफ्लेक्टेड इन द सोसायटी. ओके. आता आपण इतके फ्रस्ट्रेशन्समध्ये, तुम्ही स्ट्रीटवरती बघता का भांडणं होतात. एक साधा पॅप 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 का होतं, एक टकला तर शिव्या द्यायला भांडणं का होतात. त्या माणसामध्ये एवढं फ्रस्ट्रेशन आहे प्रत्येक, ते बाहेर काढण्याचा कुठे रस्ताच नाही. आणि तो काय सीक करतोय, तो सीक करतोय पीस. त्याला ज्या म्युझिकमध्ये पीस ऐकू मिळतं ना ते म्युझिक तो ऐकेल. आणि आजच्या डेटला तसं म्युझिक ओल्ड म्युझिकच आहे. राईट. त्यातनं त्याला पीस मिळतं. त्यामुळे तुम्ही बघा, भले ते म्युझिक आज नवीन रेकॉर्ड होत नाहीये, पण तुम्ही एखादी शंकर जयकिशन रजनी, R.D. बर्मन रजनी किंवा लताबाईंची गाणी अशा कार्यक्रमांना तुडुंब गर्दी होते. खरं. दॅट इज अ टेस्टामेंट की लोकांना काय पाहिजे आणि आपण ते देत नाही आहोत. आपण त्यांच्या फ्रस्ट्रेशनला अजून फ्रस्ट्रेट करता येईल
असं म्हणजे त्याला सपोर्ट होईल असे थॉट्सचं म्युझिक काय देतो आपण? रॉक म्युझिक देतो. मी रॉकबद्दल विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट माझं बिलकुल म्हणणं नाही की रॉक म्युझिक चांगलं नाही किंवा काय नाही, बट इफ यू हिअर द साऊंड्स ऑफ टुडे दे आर ऑल रिलेटेड टू दोज फ्रस्ट्रेशन, अग्रेशन, फ्रस्ट्रेशन. तिथनं ते एक्सप्रेस होत आहेत म्युझिकमधनं, पण ते येत आहेत. यूथ पण त्याला कनेक्ट करते. बट वेअर एज ज्यांना त्या पीसची व्हॅल्यू कळली आहे, म्हणजे माझी जनरेशन म्हणा किंवा अजून मधली, पण असंही नाही माझ्या मुलांनाही आवडतं हो जुनी गाणी. म्हणजे असंही नाही की फक्त आम्हालाच आवडतं. करेक्ट. मग त्याला आता रिक्रिएट करण्याची पद्धत येते की तीच गाणी घ्या आणि त्याला नवीन माणसाने गायलं, नवीन काहीतरी चेहरे चढवले. आणि साऊथचं ते तू म्हणलास ना, साऊथ आय समहाऊ ऑलवेज फील साऊथ हॅज ऑलवेज रिटेन्ड आवर कल्चर. ओके. त्यांच्या म्युझिकमध्ये त्यांनी कितीही वेस्टर्न हार्मनी सगळं केलेलं आहे तगडं, पण त्यांच्या म्युझिकमध्ये दे डोंट लिव्ह द इंडियन एलिमेंट इन टू इट. तो तेवढाच वेल बॅलन्स असतो आतमध्ये. ओके. त्याच्यामुळे ते म्युझिक तुम्हाला टच पण होतं. अनफॉर्च्युनेटली आपण वेस्टर्न सगळ्या गोष्टींचं इतकं डॉमिनन्स आपल्याला सवय झाली आहे की आमचं विसरून आम्ही त्यांचंच आपलं म्हणवतो. हे आहेच म्युझिकमध्ये पण आहे कुठं खूपसं. आय थिंक तिथे एक मोठा खड्डा राहिलेला आहे मध्ये. ती पोकळी जर कोणी भरली तर तो खूप फायदेमंद होऊ शकेल की सोलफुल म्युझिक ऐकायचं आहे लोकांना. फक्त कंपनीज म्हणत नाहीत. आज एवढे इंटरनेटमुळे एवढं मार्केट ओपन झालंय, तुम्हाला कोणाची गरज नाही आहे. तुम्ही तुमचं म्युझिक बनवून टाकत राहा, इंडिपेंडेंट टाकत राहा, तुमचे लिसनर्स वाढतील. यू विल रीच दॅट. यू क्रिएट युअर ओन ऑडियन्स. मला अजून एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे मराठीतले आत्ताचे जे संगीतकार असतील, सिंगर्स असतील, अपकमिंग आर्टिस्ट असतील, सो त्यांना तुम्ही एक काय ॲडवाईस द्याल तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने? पहिली गोष्ट तर मी नक्कीच त्यांना सांगेन की लुक ॲट युअर प्रोफेशन ॲज युअर बिझनेस. ओके. नाही मी गातो, मी आपला एक छोटा गायक आहे, मला व्यवसाय नाही त्याचा करायचा, मी नाही, हे तुम्ही म्हणता ना, तुमचा कधीच व्यवसाय होणार नाही. ओके. ॲक्सेप्ट द फॅक्ट की हा तुमचा बिझनेस आहे. यू मेक मनी आउट ऑफ इट, यू मेक अ लिव्हिंग आउट ऑफ इट. ॲक्सेप्ट इट अँड ट्रीट इट लाईक दॅट. अँड इफ यू आर ओपनिंग अ बिझनेस, यू बेटर नो हाऊ टू रन अ बिझनेस. सो यू नीड टू लर्न बिझनेस ऑल्सो. सोयीस्करित्या मी बिझनेसमॅन, सोयीस्करित्या मी आर्टिस्ट, नॉट फेअर. दुसरी गोष्ट एक खूप इम्पॉर्टंट आहे की आज प्रत्येकाला दुसऱ्याचं काम करायचं आहे. म्हणजे माझ्याकडे अशी मुलं येतात, सर मी कंपोज पण करतो, मी लिहितो पण, मी वाजवतो पण, मी गातो पण, मला आता म्युझिक प्रोडक्शन पण शिकायचं आहे, मग साऊंड इंजिनिअरिंग शिकाय, मग मी मिक्सिंग पण करेन आणि मी मास्टरिंग पण करीन. मग मी त्याला एक सिम्पल प्रश्न विचारतो, एवढं सगळं जर तूच करतोस तर मग तुला ऐकायला ऑडियन्सची काय गरज आहे? तूच ऐक. ओके. म्हणजे जे मी तुला पहिल्यांदा सांगितलं की हे सगळे वेगळी लोक होती, करेक्ट, त्यांचे हार्ट अँड सोल यायचे त्यात. मला झाडू पण चांगला मारता येतो, म्हणून मी पिऊनला ठेवू नको का? मीच मारू का झाडू? प्रत्येकाला येतं ना. बरोबर. तर जर तूच एवढं कन्फ्युज आहे की तुला ह्याच्यातलं काय करायचंय, तर जो तुला हायर करणार आहे तो कसा ठरवेल? बरोबर. तर चूज वन. बी शुअर, बी कॉन्फिडंट. दिस इज अ बिगेस्ट साइन ऑफ यू बिंग नॉट शुअर अबाउट व्हॉट यू आर गुड ॲट. ओके. मी म्युझिशियन होतो, मी डिसाईड केलं मी आता म्युझिशियनशिप करणार नाही, मी साऊंड इंजिनिअरिंग करणार. मला येतं वाजवता अजून सुद्धा, म्हणून मी वाजवू का आता? नाही, माझं काम नाही ते. मी ठरवलंय ना मला हे करायचंय. ओके. सो डिसाईड. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड फोकस ऑन दॅट. पुट ऑल युअर एनर्जी इन टू इट. ओके. इट इज गुड टू नो aspects of everything, but only know the aspects. You decide, I know all this, but I'm going to do this. Okay. आणि तुम्हाला ऑब्व्हियसली अँसेलरी आहे तुमच्या प्रोफेशनच्या, तर ते माहिती असणं आवश्यक आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही कोर्सेस करणं आवश्यक आहे नाही. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय, कारण प्रत्येकासाठी तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की मी याला सिलेक्ट करू, याला सिलेक्ट करू, तेवढं नॉलेज पाहिजे तुमच्याकडे. करेक्ट. बट लेट
आता जर प्रत्येकानेच प्रत्येकाचं काम करायला लागले तर कशी सोसायटी चालणार आहे? मला सिम्पल सांगा की तुम्हीच लिहिलं, तुम्हीच हे केलं. बरं, एक तर तुमच्या कामामध्ये पण स्टॅग्नन्सी येईल, हा प्लस सोसायटीमध्ये पण तुम्हाला, म्हणजे मग तुला सिम्पल सांगतो, तू जर कंपोजर आहेस आणि तूच गातोस, दुसरा सिंगर तुझ्याकडे गायला काय येईल? तो म्हणजे तूच ज्याला माझ्याकडे गाऊन घेशील, शिकून घेशील आणि नंतर तू स्वतः डब करून टाकशील, माझं गाणं गेलं. होईल की नाही? लॉजिकली सांग. लिरिसिस काय येईल लिहायला? मी तुला लिरिसिस म्हणून बोलवलं, तुझ्याकडनं 4 सिटिंग केले, थॉट्स सगळं डिस्कस केले, डिबेट केले, तुझ्याकडनं काय काय आयडियाज घेतले. नाही रे, जाऊ दे, आत्ता नाही वाटत आहे, तू नको येऊ उद्यापासून हे सांगितलं. नंतर मी त्या सगळ्या गोळ्या केलेल्या थॉट्सवर गाणं लिहून घेतलं आणि रिलीज. तू काय येशील पुढच्याच माझ्या? नाही. हेच होतं, हे होतंय, होऊ शकतं, होतंय. माझ्या समोर असं मी एक्झाम्पल नाही सांगू शकत कोणाचे, पण असं होणार ना, होतं. कशाला? चूज अँड बी की आय डू दिस, दॅट्स युअर आयडेंटिटी. तिथेच कन्फ्युजन असेल तर पुढे कसं होणार? आणि मार्केटिंग शिकणं आवश्यक आहे. नुसतं अनफॉर्च्युनेटली, आणि मराठी याच्यात काय ना, आपल्याला खूप आवडतं की आपण कट्ट्यावरती बसायचं आणि दुनियेला शिव्या द्यायच्या. बरोबर. मुंबईतले कसले हे असेच करतात, आणि आम्ही मग फक्त काय नाही, याच्यावरती आपण काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. आम्ही एकत्र येणार आणि काहीतरी. मग तुम्ही तुमचं स्वतःचा आधी आतमध्ये झाकून बघा, प्रॉब्लेम इथेच आहे, बाहेर नाहीये, आतच आहे प्रॉब्लेम. तो प्रॉब्लेम फिक्स केला की सगळं फिक्स होतं. म्हणून मी सिम्पल सांगितलं, मी पुण्यात उठून मुंबईत आलो, मी माझा प्रॉब्लेमचं सोल्युशन काढलं. ओके ओके ओके. खरी. कारण युअर कंपनी मॅटर्स. माझं असं बिलकुल म्हणणं नाही की पुण्यात माझे खूप चांगले मित्र आहेत, पुण्यात राहणारे चांगले म्युझिशियन आहेत, चांगले मित्र आहेत, सगळं. बट येस, देर इज अ प्रॉब्लेम. यू कांट, लोकांना वाईट वाटेल, काय वाटेल ऐकायला, म्हणून यू कांट इग्नोर द एलिफंट इन द रूम. येस, देर इज अ एलिफंट इन द रूम अँड युअर रूम इज स्मॉल अँड द एलिफंट इज बिग. ओके. सो प्रमोदजी, एक आपण आता शेवटाकडे आलो. सो एक लास्ट क्वेश्चन तुम्हाला विचारतो की जर कोणाला ॲडमिशन घ्यायची असेल प्रॉपरली साऊंड आयडियाज अकॅडमीमध्ये, तर आपण म्हणजे एखादा मुलगा किंवा मुलगी कशी येऊ शकते आणि काय प्रोसेस असते? ओव्हरऑल फी स्ट्रक्चर काय ओव्हरऑल? तुम्हाला वेबसाईट आहे आमची soundideasacademy.in आणि युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटीची आहे. स्ट्रेट फॉरवर्ड प्रोसेसेस आहेत, काही त्याला हे नाही आहे. तुम्ही स्ट्रेट तिकडे इन्क्वायरी फॉर्म भरलात तर तुम्हाला आमच्या इथनं फोन येईल आणि ते सगळी माहिती देतील. बट स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आम्हाला वी आर एनकरेजिंग स्टुडंट्स टू कम अँड लर्न, हू हॅव पॅशन आणि गेट अ प्रॉपर डिसेंट एज्युकेशन अबाउट इट. ओके. दिस इज अ व्हेरी प्रॉमिसिंग करिअर. दिस इज वन ऑफ दी फ्यू फील्ड्स जिथे डिमांड खूप आहे आणि सप्लाय खूप कमी आहे. त्यामुळे आजच्या डेटला करिअर ऑप्शन्स म्हणून लोक बघत असतात, तर भयंकर डिमांड आणि खूप कमी सप्लाय. भयंकर डिमांड तर सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. जेवढे OTT चॅनल्स येत आहेत, जेवढे फिल्म्स बनत आहेत, जेवढे टेलिव्हिजन सिरीज बनत आहेत, जेवढे यूट्यूब चॅनल्स आहेत, जेवढे कॉर्पोरेट कंपनीजचे यूट्यूब व्हिडिओज बनतात, प्रत्येकाला एका एपिसोडला 4 इंजिनियर्सची गरज असते. नाव इमॅजिन, कॅल्क्युलेशन करा किती इंजिनियर्सची गरज आहे आणि आपल्या देशात किती एज्युकेशन फॅसिलिटी आहे. राईट. ॲज सिम्पल एज दॅट. राईट. तर ह्यूज डिमांड, व्हेरी लिमिटेड सप्लाय. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी पकडावं. दिस इज अ प्रॉमिसिंग प्रोफेशन. ओके. तर प्रमोदजी, थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि स्वीट टॉक्स पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात. आय होप सगळ्या आपल्या ऑडियन्सला हा एपिसोड आवडला असेल. आपली ऑडियन्स खूप वोकल आहे, सो कमेंट्समध्ये ते कंटिन्युअसली सांगत असते. मी नक्कीच वाचेन, मला वाचायला आवडेल काय मला वाटलं. आणि आपले साऊंड आयडियाचे जे काही हँडल्स आहेत, फॉर्म आहे गुगल फॉर्म, तो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. सो प्लीज सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर, तुम्ही पण एकदा सांगा की. मला खूप मजा आली गप्पा मारताना, आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि साऊंड आयडियाज च्या लिंक्स खालती दिलेल्या आहेत. कोणालाही इंटरेस्ट असेल डिग्री कोर्स किंवा आपल्या रेग्युलर 1 वर्षाच्या डिप्लोमामध्ये, तर यू आर वेलकम. आणि मजा आली आज. मजा आली. आणि प्लीज तुम्ही कमेंट्स करा. जर तुम्ही जास्त कमेंट केल्या तर आम्ही परत एकदा प्रमोदजींसोबत पॉडकास्ट करू, त्याच्यामध्ये अजून आपण किस्से ऐकू वेगवेगळे. सो सर, आमचं एक रिच्युअल आहे, फक्त आम्ही एंड करताना फिस्ट बमने एंड करतो. हो, आपण आजचा एपिसोड आता एंड करूया. थँक्यू सो मच. थँक्यू.